जवळजवळ एक 14 ते 15 वर्ष झाली मी टॅरो कार्ड रीडिंग करते. बापरे. मी स्वतः सुद्धा माझं टॅरो करते, पण मी त्याचं प्रमाण अत्यंत कमी ठेवलेलं आहे आणि अगदीच मला वाटलं तरच मी ते करते. माणसाला एखादं प्रूफ दिलं की त्याला त्या गोष्टी पटकन मान्य होतात. तर तशा पद्धतीचं टॅरो मधनं मला बऱ्याचदा सोल्युशन मिळतं. कार्ड्स तुम्हाला सिग्नल देतात, ते तुम्हाला काही काही उत्तरं देतात. चंद्र, सूर्य, तारे जे काही तू म्हणालीस तशीच जजमेंट कार्ड आहे, डेव्हिल आहे, लवर्स कार्ड आहे, डेथ कार्ड आहे, भरपूर कार्ड्स आहेत. पण ही कार्ड्स वेगवेगळ्या शक्यतांनी तुमच्या समोर येतात आणि त्या शक्यता बांधून त्याचे अर्थ आम्हाला टॅरो कार्ड रीडर म्हणून जोडावे लागतात. मी जी शाखा शिकले त्याच्यामध्ये समोर बसलेल्या व्यक्तीनेच, क्वेरंटनेच कार्ड्स काढायचे असतात. आणि असं आपण म्हणतो की तुम्ही जेव्हा शांत होता तेव्हा ते व्हायब्रेशन्स, तो सगळा तुमच्या सराउंडिंगचा जो काही भाग असतो त्या सगळ्याच्या एकत्रित त्या सगळ्याचा इफेक्ट म्हणून की काय तेच कार्ड बाहेर पडतं जे तुमच्या प्रश्नाशी रिलेटेड आहे. टॅरोमध्ये मेजर अर्काना म्हणून कार्ड्स असतात. ही एक जरा वेगळी कार्ड्स आहेत, त्याचा प्रभाव जास्त दिसून येतो किंवा एखाद्या प्रश्नामध्ये जर ती कार्ड्स आली तर त्या कार्ड्सला महत्व जास्त असतं. जसं आपण वास्तूच्या वाइब्सना मानतो तसे कार्ड्स आणि याचे पण वाइब्स असतात. आपण त्यांना वाइब्स देतो, ते आपल्याला वाइब्स देतात. तुमचा विश्वास असणं नसणं, तुम्ही हे मानणं न मानणं यावर कित्येक गोष्टी अवलंबून असतात. बरोबर. हे तसंच आहे की देवाला मानलं तर देव आहे, देवावर श्रद्धा दाखवली, श्रद्धा असली तर देव आहे. पण ज्यांना देवाचं अस्तित्व मान्य नाही ती माणसं सुद्धा त्यांचं आयुष्य जगतायत की. मी टॅरोकडे ज्या कारणामुळे वळले ती माझी मैत्रीण आहे, दीप्ती अभ्यंकर ही माझी मैत्रीण, जी आता भारताबाहेर आहे. ती माझी गुरु आहे. तिला मी रुईयात असताना, ती माझी सिनियर होती रुईयाला असताना, 1 वर्ष मोठी आहे ती माझ्यापेक्षा. तर तिच्याकडनं मी ऐकलं की तिला टॅरो आणि या गोष्टी करायला आवडतात. ती कोणाकडनं तरी शिकली होती आणि तिने ते पुढे शिकवण्याचा निर्णय घेतलेला होता. तर मी तिला विचारलं की हे मला माहित नाही की मी लोकांना कितपत ह्याच्याने गाईड करू शकते, पण मला स्वतःला एक मानसिक शांतता मिळावी ह्यासाठी कुठला तरी स्पिरिच्युअल फॉर्म शिकावासा वाटतो. तर तुला वाटतं का की माझी कपॅसिटी आहे का की मी हे शिकू शकते का? तर तिने खूप सुंदर सांगितलं मला की तू कुठलीही गोष्ट शिकूच शकते अश्विनी. त्यातला सराव, त्यात तुमची जेन्युनिटी, त्यात तुमची मेहनत, या गोष्टींमुळे तुम्ही त्याच्यात माहीर होता. तुम्ही ऑल ऑफ अ सडन तुम्ही टॅलेंटेडही असता, नो डाऊट, पण त्या बरोबरीने ह्या सगळ्या गोष्टी लागतात तेव्हा तुम्ही त्याच्यात यशस्वी होता. सो अशा पद्धतीने तिने मला टॅरोशी तिने माझी गाठ घालून दिली. मी तिच्याकडे शिकले. सुरुवातीला मी माझ्यासाठी शिकले. मला स्वतःला मेडिटेशन करायची सवय लागली. कार्ड्स हातात घेऊन त्यांना आपलंसं करण्याची ती एक कला आहे. त्याच्यानंतर एक रीतसर परीक्षा होती माझी, आमची सगळ्यांचीच असते ती. सर्टिफाईड कोर्स आम्ही त्याच्यामध्ये केला. त्यात मी पहिली आले दीप्तीच्या क्लासमधनं आणि खूप छान लेखी पेपर असतो, प्रॅक्टिकल असते एक्झाम, ज्याच्यात बाहेरनं कोणीतरी तुमची परीक्षा घेण्यासाठी येतं. ह्या सगळा जो प्रवास होता शिकण्याचा, या सगळ्या गोष्टी, नोट्स काढणे वगैरे वगैरे, मला तसंही अभ्यास करायला आवडतं, त्यामुळे मला हे वाचन खूपच आवडत होतं. आणि मला कळलं की हे एक पिक्टोरियल आर्ट आहे. चित्रांवरनं तुम्ही प्रेडिक्ट करता गोष्टी आणि त्या रीड करता. करेक्ट. एक कलाकार म्हणून आपण सतत कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीत सिम्बॉलिकल काहीतरी शोधत असतो. सिम्बॉलायझेशन आपण ज्याला म्हणतो की सिम्बॉल्स दिसले की त्याच्या मागे काहीतरी अर्थ आहे का, ह्याचा रंग हा का आहे, हे चित्र असं का आहे, ही खूण कशासाठी आहे. आणि मला वाटतं कलाकार जितकं ते फॉलो करतात तितकंच सामान्य माणसं सुद्धा ते बघत असतात. तर तसं या चित्रांमधनं त्या गोष्टीचा अर्थ सांगण्याची ही कला आहे. आणि त्याच्या मागे विश्वास हे मोठं सायन्स आहे. 2 अधिक 2 4 अशी ही कला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला असं नाही सांगता येणार की ह्याचं उत्तर हे का आलं, पण काही प्रेडिक्शन्स आहेत, शक्यता आहेत, प्रोबॅबिलिटी ज्याला आपण म्हणतो, त्या शक्यता आम्ही प्रेक्षकांना, त्या शक्यता आम्ही आमच्या जो आमच्या समोर रीडिंगसाठी बसलेली जी व्यक्ती आहे, ज्याला आपण क्लायंट म्हणतो किंवा ज्यांना काही प्रश्न पडलेत
त्यांना आम्ही त्या शक्यता सांगतो. आणि हे पूर्णतः तुमच्या इंट्युशनवर नसतं, ते रीड करण्याची पद्धत आहे, ती पद्धत आम्ही शिकून घेतलेली आहे. आणि आता जवळजवळ एक 14 ते 15 वर्ष झाली मी टॅरो कार्ड रीडिंग करते. पण मी लोकांसाठी करायला घेतलं त्याआधी मी जवळजवळ 3 ते 4 वर्ष मी कोणाचं टॅरो रीडिंग करत नव्हते. मी फक्त सराव करत होते. म्हणजे मी प्रोफेशनली ते करत नव्हते, मानधन घेऊन किंवा माझी अशी काही रीतसर जाहिरात करून की मी आता एक टॅरो रीडर म्हणून काम करते. कारण मला दीप्तीचं सांगणं खूप आवडलं होतं. ती म्हणाली की तुम्ही जितका जास्त सराव कराल तितकं तुम्हाला पुढे कुठलाही प्रॉब्लेम येऊ देत, कुठलाही प्रश्न येऊ देत तुमच्या समोर, तुम्हाला ते त्या माणसाला कन्व्हे करणं खूप सोपं जाईल. तर ते मी लक्षात ठेवलं होतं आणि मला स्वतःला तो कॉन्फिडन्सही नव्हता की मी करू शकते. तर एक दिवस मला दीप्तीनेच सांगितलं की आता तू लोकांचंही टॅरो रीडिंग करू शकतेस आणि गुरुकडनंच तुम्हाला ती एलिजिबिलिटी मिळाली म्हटल्यावर मला खूपच आनंद झाला. पण मी अत्यंत बिचकत असं ते करायला घेतलं. काही वर्षांनी ती मला हेही म्हणाली की तू आता शिकवायला लाग. सो तुम्हाला जसं शिकवायला लागतो आपण तसे आपले बेसिक्स जास्त क्लिअर आणि जास्त पक्के होत जातात. तर ही प्रोसेस पण खूप छान होती. सुरुवातीला मी दीप्तीसोबतच दीप्तीच्याच क्लासमध्ये शिकवत होते आणि नंतर मी इंडिव्हिज्युअली शिकवायला लागले. लोकांना अप्रोच जे मला झाले त्यांना मी सांगितलं की हो मी टॅरो कार्ड रीडिंग शिकवते. आणि खूप समृद्ध करणारा अनुभव आहे. वेगवेगळी माणसं, वेगवेगळे स्वभाव, वेगवेगळ्या वृत्ती. आपल्या लाडक्या पु ल देशपांडे यांच्या शब्दात सांगायचं झालं तर व्यक्ती आणि वल्ली त्या सगळ्या समोर दिसतात. एक माणूस म्हणून मी खूप सेन्सिटिव्ह झाले, कारण आपण समोरच्या व्यक्तीच्या प्रॉब्लेमशी स्वतःला जोडून घेतो आणि असं वाटतं आपल्याला की हा प्रॉब्लेम तिचा नसून माझाच आहे, तर ती मदत मलाच हवी आहे, तिला करायचीच नाहीये, ती मदत मला हवी आहे. आणि अशा वेळी छान वाटतं की तुम्हाला कोणाचा तरी भार हलका करता येतोय. मग तुम्ही प्रॅक्टिकली त्या व्यक्तीला मदत करा अथवा करू नका, तुम्ही मानसिक दृष्ट्या त्या व्यक्तीच्या सोबत असता, तुम्ही तिला सपोर्ट करता. शेअरिंग मध्ये तुम्हाला कळतं की अरे शेअरिंग मध्ये खूप गोष्टी कळतात. शेअरिंग हे उत्तम प्रकारचं मेडिसिन ठरू शकतं की अरे माझ्यासारखाच प्रॉब्लेम मधनं कोणीतरी जातंय. तर ग्रुप डिस्कशन्स याच्यातनं काउन्सिलिंग हा खूप मोठा शब्द आहे, पण एक प्रकारे आपलं बोलणं ती व्यक्ती ऐकून घेते आणि त्यातनं त्याला काहीतरी मार्ग सुचतो. ही सगळी खूप एक्साइटमेंटची प्रोसेस आहे आणि खूप समाधानकारक प्रोसेस आहे. मला वाटतं ते अनुभवल्याशिवाय मी नाही सांगू शकणार की त्याने एक्झॅक्टली काय वाटतं. आणि असे खूप जास्त अनुभव मी गोळा केले या काळात. हा, म्हणजे बऱ्याच लोकांना ही संकल्पना इतकी क्लिअर असेल नसेल माहित नाही, पण साधारण ह्युमन सायकोलॉजीशी रिलेटेड असतं का ग हे? अर्थात असतं. व्हायब्रेशन्सची खूप जास्त रिलेटेड असतं. आपण जर याच बरोबरीने मला खूप प्रकर्षाने हे सांगायचंय की तुमचा विश्वास असणं नसणं, तुम्ही हे मानणं न मानणं यावर कित्येक गोष्टी अवलंबून असतात. बरोबर. हे तसंच आहे की देवाला मानलं तर देव आहे, देवावर श्रद्धा दाखवली, श्रद्धा असली तर देव आहे. पण ज्यांना देवाचं अस्तित्व मान्य नाही ती माणसं सुद्धा त्यांचं आयुष्य जगतायत की ते सुद्धा कित्येक प्रॉब्लेम्स मधनं, कित्येक समस्यांमधनं पुढे जातातच आहेत. पण मला असं वाटतं की आपल्याला काहीतरी होप्स लागतात, आपल्याला काहीतरी धरून ठेवावं असं वाटतं. आणि ती शक्ती कुठल्याही रूपात असू दे, मग ते इंट्युशन्स असतात, ते व्हायब्रेशन्स असतात, कोणाला लोकांच्याच रूपात ती मदत मिळते. तर हे सगळं सपोर्ट सिस्टीम जी तुम्हाला मिळते त्याला आपण एकंदर दृष्ट्या आपलं श्रद्धास्थान समजतो. तर तुमची त्या गोष्टीसाठी श्रद्धा असेल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतात. क्वचित प्रसंगी मिळतही नाहीत. असा कुठलाच दावा टॅरो करत नाही की इथनं आता उठताय ना तुम्ही 100% तुम्हाला याचं उत्तर मिळणारच आहे. बऱ्याचदा आपल्या डोक्यात जो गुंता चाललेला असतो, जो गुंता झालेला असतो, त्याचा एक एक पदर उलगडण्याचं काम सुद्धा टॅरो करतं आणि त्याच्याने ती गाठ सैल होते. हे अशा पद्धतीचं शास्त्र नाही म्हणता येणार, पण हे अशा पद्धतीचं
तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामध्ये माणसाला रिलॅक्स वाटतं, माणसाला एक मदत मिळाल्यासारखं वाटतं, एक आशा वाटते आणि ते आपल्याला वाचता येतंय याचं समाधान मला वाटतं. हिलिंग प्रोसेस आहे ना शेवटी. हिलिंग प्रोसेस आहे. सो तू स्वतःच्या आयुष्यात किती म्हणजे तू म्हणालीस जसं की मी आधी खूप सराव केला, तर तुझ्या आता डे टू डे लाईफ मध्ये बऱ्याचदा आता लोक दुसऱ्यांकडे जातात, पण इथे तू स्वतःच आहेस जी रीड करू शकते. सो बऱ्याचदा ज्या वेळेला अशा विवंचनेत पडतेस किंवा कधीतरी असं होतं की काही समजत नाहीये, थोडासा गुंता झालाय, तर त्यावेळेला तू स्वतःसाठी करतेस हे सगळं, ते किती उपयोगी पडतं हे ही कला असणं किंवा त्या लेवल पर्यंत पोहोचणं? मला असं वाटतं की मी ते शक्यतो अवॉइड करते, कारण मला त्याची सवय लावून घ्यायची नाहीये आणि काही निर्णय आपण कुठल्याही मदतीशिवाय घ्यावेत, म्हणजे आपल्याला कशावर तरी अवलंबून राहण्याची सवय नाही लागत. आणि चुकतोच, माणूसच चुकतो, त्या चुकांमधनं आपण शिकतो. जेव्हा अगदीच मला खूपच जास्त डेड एंड आल्यासारखं वाटतं तेव्हा मी दीप्तीशी बोलते, तेव्हा मी माझ्या इतर टॅरो शिकलेल्या मैत्रिणींशी बोलते. मी स्वतः सुद्धा माझं टॅरो करते, पण मी त्याचं प्रमाण अत्यंत कमी ठेवलेलं आहे आणि अगदीच मला वाटलं तरच मी ते करते. पण मला असं वाटतं की खूप वियर्ड वाटेल ऐकून, आपल्याला जेव्हा सर्दी खोकला होतो तेव्हा आपल्याला माहित असतं की आपल्याला ते का झालंय. हो, आपण आईस्क्रीम खाल्लेलं असतं, आपण खूप थंड काहीतरी खाल्लेलं असतं, आपण खूप बडबड केलेली असते, आपण काही ना काहीतरी केलेलं असतं ज्याच्यामुळे ते घडतं, किंवा व्हायरल इन्फेक्शन असतं. तर आपल्याला त्याचं कारण माहित असतं, बरोबर, आणि ते आपल्या सबकॉन्शियस मध्ये असतं. हेच टॅरोला सुद्धा लागू पडतं. जेव्हा मी एखाद्या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करतेय, तर मला त्या प्रॉब्लेमचं मूळ कुठेतरी माहितीये. आता प्रश्न उरतो तो ऍक्सेप्टन्सचा. तर मला ते कारण मान्य आहे की नाही, माझी तेवढी तयारी आहे की नाही, हे क्रॉस चेक करण्यासाठी मी नक्की टॅरो करते की मला जे वाटतंय ते खरंच आहे का. बऱ्याचदा आपण ते ऍक्सेप्ट करायला घाबरत असतो, आणि समोर जर आपल्याला काहीतरी दिसलं 2+2 4 सारखं जर आपल्याला काही दिसलं तर आपण ती गोष्ट पटकन मान्य करू. कदाचित माणसाचा स्वभाव आहे, माणसाला एखादं प्रूफ दिलं की त्याला त्या गोष्टी पटकन मान्य होतात. तर तशा पद्धतीचं टॅरो मधनं मला बऱ्याचदा सोल्युशन मिळतं. मला म्हणजे थोडाफार इंटरेस्ट असल्यामुळे अगदीच किरकोळ माहितीये की ते जे पण कार्ड्स असतात ते साधे सुधे नसतात, आणि अर्थात तू म्हणालीस की चित्रांची भाषा, तर त्यामध्ये साधारण आपल्या युनिवर्स मधल्या म्हणजे सूर्य वगैरे, कारण मी केलंय एकदा आयुष्यामध्ये करून, म्हणजे मी नाही, म्हणजे मी गेले होते ऍज अ हिलर म्हणून करण्यासाठी असं. तर तिकडे मी बघितलेलं की त्या कार्डवरती थोडंफार म्हणजे जी आपल्या आसपास असणारी चिन्ह असतात ती असतात, म्हणजे थोडक्यात ह्युमन लाईफशी रिलेटेड चित्र असतात असंच काहीच आहे ना. सो थोडंफार जे ऑडियन्स जे नौखे आहेत त्यांना थोडंसं कळलं तर बरं होईल याविषयी. हे कार्ड्स आहेत आपले, पत्त्यांचा आपला जसा डेक असतो तसाच हा एक डेक असतो. आपल्याकडे जसं इस्पीक, बदाम, चौकट, किल्वर असे 4 सूट्स म्हणतो आपण ज्याला, ते सूट्स असतात. तसेच इकडे पण असतात कप्स, वॉन्ड्स, पेंटॅकल्स, वर्ड्स. त्या प्रत्येकाचं एक मिनिंग, त्या प्रत्येकाचा एक अर्थ आहे. त्याच्यामध्ये जसं आपल्याला एक्का ते राजा अशी कार्ड्स दिसतात, तशीच या प्रत्येक सूटची कार्ड्स आहेत. 4 कोर्ट कार्ड्स आहेत. कोर्ट कार्ड्स म्हणजे पेज, नाईट, क्वीन, किंग. जसं आपल्याकडे असतं गोटू, राणी, राजा, तसं इथे एक कार्ड एक्स्ट्रा असतं, आणि बाकी एक्का, दुरी, तिरी जसं असतं तसं याला नंबर्स असतात. आणि या प्रत्येक कार्डवर एक एक वेगळं वेगळं चित्र आहे. त्या चित्रांमध्ये ती काही अशी फार ऍबस्ट्रॅक्ट वियर्ड चित्र तसं नाही, रोजच्या जीवनातली चित्र आहेत. चंद्र, सूर्य, तारे जसं तू म्हणालीस तसं आहे. या व्यतिरिक्त टॅरो मध्ये मेजर अर्काना म्हणून कार्ड्स असतात. ही एक जरा वेगळी कार्ड्स आहेत, त्याचा प्रभाव जास्त दिसून येतो, किंवा एखाद्या प्रश्नामध्ये जर ती कार्ड्स आली तर त्या कार्ड्सला महत्व जास्त असतं. जेव्हा आम्ही ते समजावून सांगतो तेव्हा ती कार्ड्स जास्त महत्वाची असतात, ज्याला मेजर अर्काना म्हणतात. सो मायनर अर्काना, मेजर अर्काना मिळून हा एक डेक तयार होतो, आणि या स्प्रेड मधनं
जे आपण स्प्रेड करतो हा. त्याच्यातनं कार्ड्स काढतो, ह्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. कुठल्या प्रश्नासाठी कुठला स्प्रेड करावा कुठला नाही हे आम्हाला शिकवलं गेलंय. सो ते आम्ही करून त्या त्या प्रश्नाला त्या त्या चित्राशी बांधण्याचा जोडण्याचा प्रयत्न करतो. ही कार्ड्स रीड करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या शाखा आहेत. त्या प्रत्येक पद्धतीबद्दल मी इतकं डिटेलमध्ये नाही सांगू शकणार, पण मी जी शाखा शिकले त्याच्यामध्ये समोर बसलेल्या व्यक्तीनेच क्वेरंटनेच कार्ड्स काढायचे असतात. आणि असं आपण म्हणतो की तुम्ही जेव्हा शांत होता तेव्हा ते व्हायब्रेशन्स, तो सगळा तुमच्या सराउंडिंगचा जो काही भाग असतो त्या सगळ्याच्या एकत्रित त्या सगळ्याचा इफेक्ट म्हणून की काय तेच कार्ड बाहेर पडतं जे तुमच्या प्रश्नाशी रिलेटेड आहे. असा माझा एक 80 ते 85% अनुभव आहे आतापर्यंत. जसं आपण वास्तूच्या वाईब्सना मानतो तसे कार्ड्स आणि याचे पण वाईब्स असतात. आपण त्यांना वाईब्स देतो, ते आपल्याला वाईब्स देतात. एखाद्या प्राण्याला, एखाद्या प्राणी कशाला, माणूस सुद्धा, तुम्ही एखाद्या माणसाच्या डोळ्यात बघून हसलात तर तुम्हाला खूप वेलकमिंग वाटतं. हेच जर तुम्ही मान दुसरीकडे केलीत तर त्या व्यक्तीला कळतं की आपल्याशी बोलण्यात या व्यक्तीला इंटरेस्ट नाहीये. तसंच कार्ड्स तुम्हाला सिग्नल देतात, ते तुम्हाला काही काही उत्तरं देतात. चंद्र, सूर्य, तारे जे काही तू म्हणालीस तशीच जजमेंट कार्ड आहे, डेव्हिल आहे, लव्हर्स कार्ड आहे, डेथ कार्ड आहे, भरपूर कार्ड्स आहेत. पण ही कार्ड्स वेगवेगळ्या शक्यतांनी तुमच्या समोर येतात आणि त्या त्या शक्यता बांधून त्याचे अर्थ आम्हाला टॅरो कार्ड रीडर म्हणून जोडावे लागतात. तुझ्या प्रश्नाशी आलेल्या कार्डचं चित्र कसं काय कनेक्ट होतं हे मी तुला समजावून सांगणं हे माझं काम असतं. मी तुला कधीच असं सांगत नाही की तुझ्या समोर ABCD असे 4 पर्याय आहेत, मी तुला टॅरो कार्ड रीडर म्हणून असं नाही सांगत की तू A नेच गेलं पाहिजेस. बरोबर. मी तुला सांगते टॅरो कार्ड रीडर मधनं A ने गेल्यावर काय होईल, B ने गेल्यावर काय होईल, C ने गेल्यावर काय होईल, D ने गेल्यावर काय होईल. आता हा अल्टिमेट तुझा डिसिजन असतो, पण तो तू या पूर्ण डिस्कशन मधनं घेतलेला असतो. कारण तुला कळलेलं असतं थोडंसं की याने पुढे गेल्यावर काय होईल, काय होण्याची शक्यता आहे. पण एवढं करूनही अल्टिमेट डिसिजन हा तुझाच असतो.